कोल्हापूर जिल्ह्यानं मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्याच्या तिजोरीत 541,77,91,91,000 रुपयांची भर घातली आहे। सन 2024-2025 या संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यानं मुद्रांक शुल्काचं 84% उद्दिष्ट पार केलं। मागील वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात 88,581 इतक्या विक्रमी दस्तांची नोंदणी झाली आहे। एकीकडे आर्थिक मंदीबद्दल चर्चा होते तर दुसरीकडे वाहन विक्रीसह जागा खरेदी विक्रीचे व्यवहारही वाढतायत। राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे। या विभागामार्फत जमिनीची खरेदी विक्री पत्र, बक्षीसं पत्र, गहाणखत, हक्कसोड पत्र, वाटणी पत्र, विकसन करार पत्र, वटमुक्त्यार पत्र तसंच विविध प्रकारचे करारनामे आणि हुकूमनाम्यांची नोंदणी केली जाते। विविध दस्तासाठी वेगवेगळ्या प्रकारचं शुल्क आकारलं जातं। कोल्हापूर जिल्ह्यात दस्त नोंदणीची 18 कार्यालये आहेत। त्याशिवाय जिल्हा सहनिबंधक कार्यालयातही विविध प्रकारची करारपत्र होतात। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात 88,581 इतक्या दस्तांची नोंदणी झाल्याची माहिती दुय्यम निबंधक वर्ग 1 अधिकारी धनंजय जोशी यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला राज्यातून 640 कोटीचं टार्गेट दिलेलं होतं मुद्रांक शुल्क इष्टांकाचं। त्यापैकी साधारण आपल्याला 24 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये 88,581 दस्त जिल्ह्यात नोंदवले गेलेले आहेत। त्या माध्यमातून आपल्याला 541.77 कोटी रुपयेचा महसूल उपलब्ध झालेला आहे आणि साधारण पर्सेंटेजमध्ये विचारलं तर तुम्ही 84.65% महसूल वसूल झालेला आहे। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आपण महसूल गोळा करून दिलेला आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षात कोल्हापूर मुद्रांक विभागासाठी 525 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। त्यावर्षी 529 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता। तर सन 2024-25 या वर्षासाठी 640 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। पण 541,77,91,91 कोटी इतका महसूल मुद्रांक शुल्कापोटी जमा झालाय। पण जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उलाढाल झाली आहे हे मान्य करावं लागेल।